असं संपूर्ण अंधारामध्ये असं एक लख्ख प्रकाश, काय म्हणू शकतो आपण, जसं आपण लाइटिंग लावतो ना, तसं खूप छान असा प्रकाश अ, आपल्या विशुद्धीतून सुरुवात होऊन नंतर पूर्ण शरीरभर सहस्रारापर्यंत खूप छान पसरलेला होता. आणि इतके छान व्हायब्रेशन्स पूर्ण वेळ होते ना ताई. खूप छान वाटलं, म्हणजे नाही शब्दात सांगू शकत, पण मस्त खूप छान अनुभूती होती आजची. धन्यवाद ताई. वंदनताई, मला तर तुम्ही जेव्हा पहिल्या पायरीवर डोकं ठेवा म्हणालात ना, तेव्हा आज्ञाचक्रावर मला खूप स्पंदनं जाणवली. आणि देवीचा म्हणजे मी जाऊन आले मध्ये, त्यामुळे ना त्याचे ते रूप ना एवढं भव्य दिव्य असं डोळ्यासमोर होतं ना. आणि मला जेव्हा तुम्ही ते आधी सांगत होतात ना, जे गाणं म्हणाले, माझ्या डोळ्यात अश्रू येत होते तुका यांचं, तुकडोजी महाराजांचं. तेव्हापासून मला ते अ, हे होत होतं. आणि आज सकाळीच मला देवीचं दर्शन म्हणजे फोटो दिसला, आणि तुम्ही आज तेच घेतलं. इतकं म्हणजे आपण कनेक्टेड आहोत ना ताई, म्हणजे खूपच काही सांगू तुम्हाला. खूप 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 धन्यवाद ताई. आत्मवंदन वृताताई, आजचं ध्यान अद्भुत होतं. आणि तुम्ही आज जेव्हा भाव आणि सगळं हे जे बोलत होतात, भाव असावा अंतरी आणि हे सगळं, तर इतकं डोळ्यातून धारा वाहत होत्या ना की काही सुचतच नव्हतं. अनेक गोष्टी आठवल्या. म्हणजे मला त्याच्यातला एक दोन अनुभव छोटेसे शेअर करू शकते का मी आता? तर मी आत्ता अक्कलकोटला, आम्ही म्हणजे जसं म्हणाले टूर घेऊन जाते, तसे माझ्याबरोबर म्हणजे एका लग्नाला गेली होती. माझ्या सद्गुरूंच्या नातीचं लग्न होतं. सद्गुरू आता सदेह नाही आहेत, चैतन्यात आहेत. तर त्यांच्या नातीचं लग्न होतं. तर ती सूनबाई त्यांची म्हणाली की थांबा रिसेप्शन पर्यंत. तर मी म्हटलं की नाही ग, मला अक्कलकोटला जायचंय, मी लग्न वगैरे छान जेवण वगैरे झालं, आता मी निघते, मला लाडू करायचे होते बेसनाचे प्रसादासाठी. मग ती म्हणाली मग अक्कलकोटला जाताय ना ताई, माझं एक काम करा, महाराजांना निरोप द्या की लग्न खूप छान झालं. म्हटलं चालेल, नक्की सांगते. आणि मग आम्ही दर्शनाला वगैरे गेलो. आणि ना माझ्या वटवृक्षामध्ये कधीच छान दर्शन होत नाही, इतकी गर्दी असते. पण त्या दिवशी महाराजांनी इतका वेळ, जवळ-जवळ 2 मिनिट मी महाराजांपुढे उभी होते. न त्या पुजाऱ्याचं लक्ष होतं, न त्या सिक्युरिटीचं लक्ष होतं. तिचा निरोप मी त्यांना दिला. त्याच्यानंतरही मी खूप वेळ महाराजांपुढे घुटमळत होते. म्हटलं महाराजांना जर एखादी गोष्ट हवी असेल, तर ते कसं आपल्याकडनं करून घेतात. आणि मग मला इतका आनंद झाला. आल्यावरती मी तिला पूर्ण परत सांगितलं, हा सगळा अनुभव पण सांगितला. तिला म्हटलं हे असं सर्कल पूर्ण केलं मी, तुझ्यापर्यंत परत मेसेज दिला. आणि मला बाहेर पडल्यावर मिस्टर म्हणाले, अगं तू तिचा निरोप सांगितला का? म्हटलं हो, त्यांनी तो बरोबर मागवूनच घेतला माझ्याकडून. त्यांनी काही सोडलं नाही म्हटलं मला. आणि दुसरा एक अनुभव म्हणजे आम्ही जेव्हा जात होतो अक्कलकोटला, तर माझ्याबरोबर त्या टूरमध्ये माझी मैत्रीण आधीच निघून गेली होती. आणि तिची सून आणि मुलगा होते. ते पहिल्यांदाच प्रवास करत होते. म्हणजे छोट्या मुलीला घेऊन, जी 11 महिन्याची होती. तर मी त्या सुनेला विचारलं, त्यांची माझी पहिलीच इंटरॅक्शन, की हिचा ट्रेनचा प्रवास पहिला आहे का? तर म्हणाली हो. आणि आम्ही एकाच कोचमध्ये होतो. आणि मी 2 टायरला, म्हणजे माझा मोठा बर्थ होता, तिचं साईड लोअर. मग ते थोडं मी ॲडजस्टमेंट केली, कारण तिला घेऊन झोपता येणार नाही वगैरे, वगैरे. पण त्या मुलीला ना ट्रेन गेली की ती दचकायची. जवळ-जवळ 11:45ला कल्याणला गाडी होती आमची सिद्धेश्वर. आणि ती 12:30 पासून रडत होती. जवळ-जवळ 2 वाजेपर्यंत ती रडत होती. तिला गाडी गेली की ती दचकायची. मला काही कळेना की आता हिला मी काय करू? म्हणजे मी म्हटलं माझी ओळख नाही, मी मदत कशी करू? पण मग शेवटी मी उठली 2:30 वाजता. मग तिला घेऊन आम्ही बाहेर आलो. मग आणि त्या मुलीला अजून तेवढा एक्सपिरियन्स नाही ना, कसं त्या दुधाच्याच बाटलीत तिने पाणी-बिणी भरून ते तिला देत होती. मग म्हटलं अगं हिला भूक लागली असेल. तर मग म्हणे काय करू? म्हणजे म्हटलं, म्हणे माझ्याकडे काहीच नाही आणलंय मी खायला वगैरे. म्हटलं माझ्याकडे बेसनाचा लाडू आहे, खाईल का ती? म्हणे हो, तिला लाडू खूप आवडतो. मी तिला तो लगेच छोटे छोटे लाडू केले होते, तो एक लाडू दिला. ती म्हणाली पण काकू हा प्रसादाचा होता. म्हटलं अगं महाराजांनी खाल्लाय, त्यापेक्षा वेगळं काय पाहिजे मला? तर आत्ता पण सांगताना अंगावर शहारे आले. इतकी छान अनुभूती आली ना, खूप छान ताई. असं काय, आणि महाराजांनी इंडिकेशन्स देत असतात, फक्त ते मी नेहमी म्हणते की आपल्याला समजले पाहिजे. आणि माझी तीच इच्छा असते की ते आपण समजून घ्यावे. त्याच्यासाठी कसं आपण अलर्ट राहावं, असं खूप माझी इच्छा असते. खूप ते आज तुम्ही त्या भावाबद्दल बोलला ना, खूप सगळं आठवलं आणि डोळ्यातून पाणी आलं. ह्याच्यात माझ्या परत काहीच नाही, हे सगळं करते घरी ते स्वामी आहेत.
मी परत जसं तुम्ही म्हणता तसं आपण एक माध्यम असतो, आपण काहीच नाही करत कोणासाठी. खूप छान ते. थँक्यू सो मच आणि लव्ह यू, लव्ह यू, लव्ह यू. छान. प्राचीताई, महाराजांच्या रूपात बाळ भेटलं. हो. बाळ खुश भेटलं, वाटलं. महाराज प्रत्यक्ष महाराजांनी तुमचा प्रसाद खाल्ला बाळाच्या रूपात. ह्याच्यापेक्षा हो भाग्य आणि काय आहे हो? खूप आणि भाग्यवान आहात. आणि ना ताई, हाच असाच एक अनुभव मी जेव्हा गिरनारला 2-3 वर्षापूर्वी गेले होते, तेव्हा ओल्या नारळाच्या वड्या केल्या होत्या. तर एक कुत्रा आमच्याबरोबर खालपासून वरपर्यंत आलं. पहाटे 5ला पोहोचलो, तर ते लाईनीत उभं होतं आमच्याबरोबर आणि आरती सुरू झाली आणि म्हटलं, "अरे बापरे! आता इथे महाराज." माझी दुसरी तिसरी वेळ होती. म्हटलं, "महाराजांपुढे प्रसाद ठेवू देतात की नाही?" म्हटलं, "जाऊ दे." मी त्या कुत्र्याला वडी खाऊ घातली खोबऱ्याची आणि त्याने ती खाल्ली. मला एवढा आनंद झाला की चला महाराजांनी प्रसाद खाल्ला. खूप खूप असे रोजचे अनुभव येत आहेत ताई. सध्या आता इतके अनुभव येत आहेत ना, काय किती सांगायचे. खूप छान. थँक यू सो मच. तुमचे आभार आणि किती व्यक्त करू कळत नाही. चालेल. राधिकाताई. आत्मवंदन होतं ताई. खूप छान छान झालं आणि सगळं प्रकाश प्रकाश खूप दिसत होता. सगळं हिरवा प्रकाश, सोनेरी प्रकाश, पिवळा प्रकाश, नंतर सगळे असे रंग रंग दिसत होते. खूप छान. धन्यवाद धन्यवाद. चला इथेच आपल्या रजा मागते. जय श्रीराम. भेटूया.